हाय नमस्कार, मी सुनीता. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर गिरनारला गेलेले होते, हे तुम्हाला आधी सांगितलंच मी मागच्या व्हिडिओमध्ये. तर तिकडनं रिटर्न आलेले होते. आता म्हटलं पटकन काहीतरी स्वयंपाकाचं जे आहे घरीच छान चमचमीत असं बनवूया. तर त्याआधी मला एक तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं आहे की जर कोणी तुमच्यापैकी गिरनारला वगैरे जाणार असेल तर तुम्हाला माहीतच आहे गिरनारबद्दल की तिथं दत्त महाराजांचं आहे. तर तिकडे जर कोणी जाणार असेल ना, तिथे अन्नदान वगैरे आपण गेल्यानंतर करतोच किंवा पैसे वगैरे देतो, काही घेऊन नाही गेलो तर लांब असल्यामुळे. तर तिथे ना तेवढी पाहिजे तशी सुविधा नाही आहे वरती जाण्यासाठी. तर त्यामुळे ना जर कोणी गेलं ना त्यांना म्हणजे खूप सारा खर्च जो आहे ना तो करावा लागतो. रोपवेने वगैरे धान्य जात होतं. तर तुमच्यापैकी कोणी जर जाणार असेल तर आपण जाताना जर 1-1 किलो धान्य आपल्यासोबत घेऊन गेलो ना तिकडे, तर तेवढीच म्हणजे त्या लोकांना मदत होते. किंवा प्रत्येक व्यक्तीला 1-1 किलो आपण गहू म्हणा, तांदूळ म्हणा, घरातले पोहे काहीही त्या याच्यावरती दिलेलं आहे. तिथे की काय काय वस्तू आपण देऊ शकतो. लाल तिखट, हळदपासून मसाल्यांपासून सगळं काही जे आपल्याला दान करायचं आहे ते थोडं थोडं जरी आपण घेऊन गेलो तर प्रत्येक व्यक्ती 1-1 किलो, अर्धा किलो जर सोबत जाताना घेऊन गेला तर तेवढीच म्हणजे तिकडे मदत होऊन जाते. तर त्यासाठी जर कोणी जाणार असेल तर पैशांऐवजी अशा काही वस्तूंचं जर आपण दान केलं, धान्याचं. आमचं चालू होतं पण जाताना अगदी लक्षातच नाही राहिलं आणि शेवटी मग तिथे पैशांचं द्यावे लागले म्हणजे तिथे दानपेटीमध्ये. तर त्याच्यामुळे जर कोणी जाणार असेल ना तर घरून थोडं का होईना आपण धान्य घेऊन गेलो ना तर तिकडे तेवढीच मदत होईल देवधर्माच्या कार्यांमध्ये किंवा येणाऱ्या भक्तांसाठी. असं शेवटी ज्याची त्याची इच्छा. पण मी सांगितलं तसं कारण मिस्टर सांगत होते की अगं जाताना मी तुला बोललो होतो पण आपण विसरलोच घेऊन जायचं, म्हणून म्हटलं चला कोणी जर जाणार असेल तर सांगून देऊया, कदाचित तेवढीच तिकडे मदत होईल अन्नधान्याची. 1 किलो वजन काही एवढं जड नाही आहे घेऊन जाण्यासाठी, किंवा अर्धा किलो घेऊन गेलो तरीही चालतं. तर पटकन मग मी इथे मसाल्याची पाटोड्यांची भाजी जी होती ती बनवलेली आहे. मग कांदा वगैरे लसूण भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये धना पावडर, लाल तिखट वगैरे टाकलेला आहे. मसाला करून झाल्यानंतर मग मी इथे बेसन पिठाच्या पाटोड्या केलेल्या होत्या आणि त्या याच्यात सोडून दिलेल्या होत्या. आणि स्वयंपाक माझा संपूर्ण 11 वाजेपर्यंत मला करायचा होता कारण बरीचशी कामं आहेत आज आणि सिद्धीला 11ला जायचं असतं. त्यामुळे कपडे वगैरेही आज भरपूर होते. इतका सारा पसारा होता. जेवण झाल्यानंतर लगेच सगळा पसारा आवरून घेतला कारण अजून बॅग बाकीची खाली करायची राहिलेली आहे. तर ती तुमच्यासोबत आता शेअर करते, तिकडनं काय आणलेलं आहे आणि काय नाही. तर चला. तर आता बाकीची बॅग तर मी हे करून घेतली होती खाली, कपड्यांची वगैरे जी होती ती. आता बाकीचं सामान राहिलेलं आहे तिकडनं जे काही आणलेलं आहे एक्स्ट्राचं तेवढा. तर यादी आहे. तिथं जर कुणाला अन्नदान वगैरे करायचं असेल गिरनारच्या इथं तर आपण घरून सुद्धा घेऊन जाऊ शकतो. थोडंफार अन्नधान्य वगैरे, गहू वगैरे, तांदूळ जे काही सगळं तिथं यादी दिलेली आहे. ज्यांना जे जे काही, हे तुम्हाला याच्यात मी सेल्फी कॅमेरा केला आहे ना म्हणून दिसणार नाही व्यवस्थित. लसूण, मिरची, मसाला पावडर जे काही म्हणजे तिकडे जर जाणारे असतील तर त्यांना सांगते मी की तुम्हाला जर घेऊन जायचं असेल, खरंच अन्नदान वगैरे करायचं असेल तर तुम्ही तिथं जाऊन करू शकतात किंवा पैसेही दिले ना तरी चालतात. मग आम्ही पैसेच तिथे दानमधून दिलेले होते आणि तिकडे मग आपल्याला प्रसाद देतात आणि धुणी वगैरे लावली जाते ना तिथे सोमवारच्या दिवशी. तर तिथली ही रक्षा आहे आणि रुद्राक्ष भेटलेला आहे तिकडनं आणि एक फोटोही भेटलेला आहे. तर जर तुम्ही गेले गिरनारला तर तिथं जी धुनी चालते सोमवारच्या दिवशी, तर त्याच्यामध्ये प्रत्यक्षात व्यवस्थित जर बघितलं ना तर अशा पद्धतीने दत्त महाराजांची जी प्रतिमा आहे ना ती दिसून येते. तर तिथे हे जे प्रतिमाच्या पोस्टर आहे ना ते दिलेलं होतं त्यांनी. तिथे आपण जर अन्नदानाची पावती वगैरे फाडली तर बघा इथे दत्त महाराजांची प्रतिमा जी आहे ती दिसत आहे. बघू याला लॅमिनेशन वगैरे करून घेईल. तर
आणि एक रुद्राक्ष भेटलेला आहे. एक्स्ट्रा पिशव्या वगैरे पण घेऊन गेलेले होते. ही गोमातेची मूर्ती आहे. माझी दानून झाली. ही सासूबाईंची एक आहे आणि एक यांच्या मित्राची आहे. अशा दोन आहेत. मस्त छोटीशी मूर्ती गोमातेची. आणि हा तिथला प्रसाद आहे. जरी आपण हे घरून पण घेऊन गेलो आणि तिकडे महाराजांच्या चरणाशी लावून आणलेला हा प्रसाद आहे. तर आपल्याला जर वाटायचा वगैरे असेल तर मग आपण घरून घेऊन जाऊ शकतो. त्यानंतर मग सुंदर असा मस्त ड्रेस आहे. पण मग काय माहिती माझा बाळकृष्ण तो थोडा मोठा आहे, होतो किंवा नाही. यांनी जरा छोटी साईजमध्ये आणलेला आहे. द्वारकेला गेले होते ना, तिकडनं घेतलेला आहे. द्वारकेला छान भेटतात श्रीकृष्णांचे कपडे वगैरे. मी काही सांगितलेलं नव्हतं, यांना पण सांगायचंच होतं मला की एक घेऊन या आपल्यासाठी. तर एक घेऊन आलेले आहेत. तर स्वस्त असतात. 20 रुपयाला एक भेटतो आणि हा 20ला पेटा. मागे माझी सिद्धी गेलेली होती, माझी मम्मी पप्पा त्यांच्यासोबत, माझे भाऊ वगैरे गेलेले होते. तर तिने जे ड्रेस आहेत ना, 2 मी वापरते, तो पिवळ्या कलरचा आहे एक, आणि मस्त 2 फेटे वगैरे तिने तिकडनं आणलेले होते द्वारकेवरूनच. तर यांनी हे आणलेलं आहे. छान आहे ड्रेस. बघू आता घालेल मी बाळकृष्णांना, तेव्हा दाखवलेच तुम्हाला. स्वस्त होते. यांना म्हटलं अजून 2-3 ड्रेस घेऊन यायला पाहिजे होते तुम्ही, तर होतं तू बोललीस तिथं आणलं असतं आणि माझंही काही लक्षात राहिलं नाही. पण जाऊ दे, नेक्स्ट टाईम त्यांचं जाणं येणं तिकडे चालूच असतं, तेव्हा आणून होईल किंवा इकडेही भेटून जातात. म्हणून हा प्रसाद आहे द्वारकाधीशचा, द्वारकेचा. आणि हा नागेश्वरचा प्रसाद वाटतो. आता वाटायला वगैरे हा नागेश्वरचा प्रसाद आहे. प्रसाद असेल. हा सोमनाथचा प्रसाद आहे. हे सगळं वाटण्यासाठी आणलेले आहे. सोमनाथचे जे ते पण महाप्रसाद तिथं दिले जाते. चिक्की वगैरे आहे वाटतं. वाटायला बरं पडतं. आपण आता एवढं लांब गेलेलो आहे तर. चंदन, फुटाणे, शेंगदाणे. बापरे, शेंगदाण्याचे खूप पाकिट आहे, कारण द्यायला लागतात तिकडे ना. मेन म्हणजे तिथं शेंगदाणे खूप छान भेटतात. जर तुम्ही गेलेच गिरनारला वगैरे तर शेंगदाणे तिकडनं आणा. म्हणजे तिकडचे शेंगदाणे खूप छान लागतात आणि मोठी साईजमध्ये असतात, चांगले असतात. आम्ही दरवेळेस, मागच्या वेळेस तुमच्यासोबत काही शेअर केलं गेलं नव्हतं, रक्षाबंधनच्या वेळेस तिकडनं आल्यानंतर माझी तब्येत बरी नव्हती, त्यावेळेसही नारळी पौर्णिमेलाही गेलेले होते गिरनारला. पण जे काही आणलेलं होतं ना ते तुमच्यासोबत काही शेअर केलं नव्हतं किंवा दाखवलं नव्हतं तुम्हाला मी. पण आता म्हटलं आहे वेळ. त्यावेळेस माझी तब्येत खूप खराब होती. मी बरेच दिवस व्हिडिओ वगैरे टाकले नव्हते, त्यावेळेस ते राहून गेलं दाखवायचं. तर तिकडे गेले ना तर शेंगदाणे खूप छान भेटतात. आणि आम्ही तर हे सगळे बाकीचे आम्ही घेऊ, बाकीचे मित्रमंडळीमध्ये वाटायला वगैरे लागतातच. तर मग त्यांच्यासाठी आहे. खूप जास्त घेऊन येतात. हे वाटायचं वाटतं सगळं, आणि हे आमचं आहे स्पेशल. मागच्या वेळेस त्यांनी हे आणलेलं होतं समोसा स्टाईल. आपली शेजवानचं प्ले असते ना तसेच लागतात हे पण. तर हे वेदूला खूप जास्त आवडतात, त्यामुळे हे आता यावेळेस पण घेऊन आलेले आहेत.
हे वाटण्यासाठीच आहेत, बाकीचं घरी. आणि हे मुखवास. तर जेवण वगैरे झाल्यानंतर ना हे पान छान लागतं, म्हणजे सुक्का आहे. हे अगदी 6 महिने आपण जर फ्रीजमध्ये नाही जरी ठेवलं, काचेच्या बरणीत भरून ठेवलं ना, तसंच्या तसं राहतं. आणि जेवणानंतर किंवा दुपारी आठवण आली, थोडंसं काहीतरी खावं असं वाटलं, त्यावेळेस तोंडात टाकलं ना छान लागतं. आणि मला तर आवडतं, म्हणूनच मग मी दरवेळेस हे केले की आणतातच माझ्यासाठी. या दोघींना काही आवडत नाही, वेगळून त्यांना. आम्ही दोघंच खातो थोडं थोडं जर खायचं असलं तर. पण त्यावेळेचं मला अजून पुरत येते, थोडंसं राहिलेलं आहे. आता तोपर्यंत नवीन घेऊन गेले. आणि बाकी सगळं शेंगदाणेच आहेत ना याच्यात, सगळे पाकिट देण्यासाठी असतील बाकीचे. बघू आता. हे सगळं सामान काढायची वेदूला जास्त घाई होती, त्याच्यामुळे मग मला सगळे घ्यायची आहे, खाली करून घ्यायची होती. तर अशी ही गिरनारची शॉपिंग होती. तर चला, हे जे चंदन पावडर आहे ना चेहऱ्याला लावण्यासाठी पण छान आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये जे चंदन दाखवलं ना मी, ते द्वारकेचं आहे. द्वारकेला एक गोपी तलाव आहे, तिथे आपल्या गोपिका ज्या आहेत ना त्या जायच्या तलावावरती अंघोळीला वगैरे, आणि तिथं ते चंदन तिकडे भेटतं. तर तिथून ते चंदन आणलेलं आहे. आणि चला, आल्यानंतर जी सगळी संपूर्ण शॉपिंग वगैरे जी आहे ती तुम्हाला दाखवून झाली. आणि एवढे सारे कपडे आज होते ना धुवायला, तर काय सांगू तुम्हाला. आणि मशिनीनेही इतकं जमवलं ना आज. इतर वेळी तर मी हातानेच कपडे जे आहे ते वॉश करून घेते, पण जास्त कपडे किंवा टी शर्ट पॅन्ट वगैरे असल्या ना मशीनमध्ये अगदी सहज निघून जातात. तर आज मस्त छान काम झालं असतं, पण मशीनचा ड्रम खराब झाले असल्यामुळे संपूर्ण कपडे जे होते ना ते हाताने धुवायला लागले. दोघं बाल्कनी अगदी पॅक झालेल्या होत्या. स्पिन तेवढे मात्र होत आहेत, फक्त धुवायचाच प्रॉब्लेम झालेला आहे. तर मग मी स्पिन करून घेतले कपडे धुवून. नुसते स्पिन जरी झाले ना तर तेवढंच आपल्याला भरभर कपडे जे आहेत ना ते टाकता येतात आणि पटकनही सुकतात. सध्या तरी ऊन खूप जास्त असल्यामुळे कपडे लवकर सुकत आहेत, काही जास्त वेळ लागत नाही कपडे सुकायला. सगळी कामं आवरत ना 2 वाजून गेले. मला दुपारचे खूप जास्त उशीर झालेला होता. आणि ऊन तर आता इतकं सारं पडत आहे ना, त्यामुळे या साईडने कॅमेरा ठेवलेला आहे ना जरा भुरसट वाटतं. ऊन जास्त आलं ना ज्या साईडने, तिकडनं जर आपण मोबाईल ठेवलेला असला ना कॅमेराला तर ब्लर येतो व्हिडिओमध्ये. तसं तर मी इकडच्या बाल्कनीमध्ये काहीच म्हणजे कपडे जे आहेत ना ते वाळवायला टाकतच नाही, कारण झाडं वगैरे आणि अशीच इतकी छान आणि सुंदर दिसते ना, तर कपडे टाकल्यामुळे ना मला इथं अजिबात आवडत नाही कपडे टाकायला. त्यामुळे मग मी सगळे संपूर्ण कपडे जे आहे ना ते बेडरूममध्येच टाकते. पण एखाद्या वेळेस असे जास्त कपडे असले किंवा बेडशीट वगैरे धुवायला टाकलेले असले, त्याच वेळेला मी हॉलच्या बाल्कनीमध्ये कपडे वाळत घालते. अन्यथा नाही तर मग ती अशीच मस्त छान झाडांनी सजलेली हिरवीगार मस्त अशी फुलांनी तशीच बाल्कनी मला आवडते. असं कुठे जायचं असलं तरीही टेन्शन, तिकडनं आल्यावरही टेन्शन. जायचं म्हटलं म्हणजे काय ठेवलेलं आहे का, काही राहिलं तर नाही, सगळं व्यवस्थित आहे ना, या गोष्टींचं असतं. आणि आल्यावरही परत तितकाच ते आलेली सगळी बॅग खाली करा, स्वच्छ करा, धुवा, ठेवा, सगळं जागेवर वेळच्या वेळी व्यवस्थित. असं हे सगळं चालूच राहणार आहे. चला ताईंनो, असो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा. श्री